इंडेक्स झाला, शेअर झाला, म्युच्युअल फंड SIP झाली, तर इतके पर्याय असताना तुमच्यातर्फे लोकांना काय सल्ला द्याल? सेबीचं सारथी ऍप आहे. आधी तुम्ही सारथी ऍप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये पैसा कसा गुंतवायचा याची सगळी माहिती दिली आहे आणि ते केल्यानंतर तुम्ही परीक्षा द्या. बऱ्याच युवकांना मी सांगितलं तुम्हाला पॉकेट मनी मिळतं. तुम्हाला माहित असेल आज आपल्या देशामध्ये सेन्सेक आहे, निफ्टी आहे, हे जे आहे हे वाढते. मी युवकांना म्हणतोय आपण एवढं खोलात जायचं नाही. आपल्याला हे बघायचं आहे की मी गुंतवलेला पैसा 10 वर्षानंतर मी जर आज 100 रुपये गुंतवले तर 10 वर्षानंतर ते 1000 झाले पाहिजे. ही फार काळाची गरज आहे. पण त्याच्याकरता यू हॅव टू रिमेन अलर्ट असाल, तुम्ही नॉलेजेबल असाल, इन्फॉर्मेटिव्ह असाल तर तुमचा पैसा सुरक्षित राहतो. आणि त्यामुळे मुलांना मी सांगतो तुम्हाला जोही पॉकेट मनी मिळतो तुम्ही पॉकेट मनीला कुठेतरी कट करा. समजा तुमचे बाबा जर तुम्हाला 500 रुपये देतात, 1000 रुपये देतात, तुम्ही स्वतःहून स्वतःला सांगा आज तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे मिनिमम 500 रुपयापासून SIP सुरू करू शकतो. आता तर सेबीने ते गावातल्या महिलांकरता 100 रुपयाची पण SIP सुरू केली. म्हणजे SIPचा एकच हेतू आहे सिस्टमॅटिक महिलांना बचतीची सवय लावणं. हे फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे मी मुलांना सांगतो की 500 रुपयाची SIP सुरू करा. मुलांना कळायला लागलं की पैशाचं किती महत्व आहे.